जेव्हापासून स्नेहा घर सोडून गेली आहे तेव्हापासून विजयला वाटत होतं की तो जगातील सगळ्यात सुखी माणूस तोच आहे। आता घरात कोण त्याच्यावर हुकूम चालवणारा नव्हता किंवा त्याला त्रास देण्यासाठी कोणच नव्हतं। ऑफिसमधून आल्यावर बिनधास्त विजय सोफ्यावर पसरला होता। थोड्या वेळानंतर तो कपडे काढून डायनिंग टेबलवर नाहीतर जिथे जागा मिळेल तिथे काढून फेकून देत होता। बूट तर त्याने स्टँडवर न ठेवता डायनिंग टेबलच्या खाली सरकवले होते। जेवण बनवायचं त्याला तर टेन्शनच नव्हतं, कारण सकाळच्या वेळी तो चहा ब्रेड खाऊन जात होता आणि दुपारचं जेवण तर तो ऑफिसच्या कॅन्टीनमध्येच करत होता। संध्याकाळी जेवायचं पण त्याला टेन्शन नव्हतं। तो कधी बाहेर खाऊन येत होता किंवा घरी जेवण ऑर्डर करत होता किंवा मित्राच्या घरी जाऊन पण जेवत असायचा। दररोजच्या प्रमाणे आज पण विजयने त्याच्या मित्राला अमितला घरी बोलावलं होतं, कारण त्याच्यासोबत आरामशीरपणे गप्पा मारता येईल। स्नेहा गेल्यापासून विजयची ही दिनचर्या सुरू झाली होती। जेव्हा स्नेहा घरी होती तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती। विजय रिमोटला हात सुद्धा लावत नव्हता, कारण स्नेहा त्याला त्याच्या आवडीचं काहीच लावून देत नव्हती। कारण विजय जेव्हा ऑफिसवरून घरी येत होता तेव्हा स्नेहाच्या आवडीच्या मालिका टीव्हीवर लागत होत्या, त्यामुळे विजयला राग येत होता। त्याला वाटत होतं की हे घर फक्त स्नेहाचंच आहे। स्नेहाने या गोष्टीचा राग येत होता की ऑफिसवरून घरी आल्यावर विजय त्याचे बूट, सॉक्स आणि कपडे इकडे तिकडे फेकत होता। अरे विजय, तू हे काय केलं आहेस? तुझे शूज डायनिंग टेबलच्या खाली का सरकवले आहेत आणि हे कपडे सोफ्यावर असे का टाकले आहेत? तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझ्या वस्तू जागच्या जागी ठेवत जा, परंतु नाही। तुला तर नेहमी माझं बोलणं खाण्याची सवय झाली आहे। विजयला राग आला। त्याने त्याचे बूट घेतले आणि रागाने स्टँडपाशी नेऊन फेकले आणि म्हणाला, ठीक आहे, उद्यापासून माझ्या वस्तू मी व्यवस्थित ठेवेल। पण स्नेहा अजून त्याच्या तोंडी लागली आणि म्हणाली, तुझी ही लागलेली घाणेरडी सवय आहे, ही सहजासहजी सुटत नसते। तुझे सॉक्स पण जागेवर नसतात। तुझ्या या वागण्यामुळे मला वैताग आला आहे। तू मला या घरची मोलकरीण बनवला आहेस। बडबड करत स्नेहा किचनमध्ये गेली। पाठीमागून विजय आला आणि स्नेहाला म्हणाला की मग मी काय तुझा नोकर आहे का? किती दिवस रात्र दिवस तुझ्या सुखसुविधासाठी मी राबत असतो। अगं, मी पण ऑफिसमधून आल्यावर कंटाळतो, त्यामुळे मला घरी आल्यावर आराम करू वाटतो। तुझ्यासारखं मला वाटेल तेव्हा आराम करता येत नाही। विजय पण खूप रागात स्नेहाला बोलत होता। रागातच स्नेहाने चहा बनवला आणि विजय जिथं बसला होता तिथे जाऊन टेबलवर जोरात तिने कप आदळला आणि ती म्हणाली, तुम्हा पुरुषांना वाटते की तुम्ही गेल्यानंतर आम्ही आराम करतो, आम्ही टीव्ही पाहत बसतो? कधी तू स्वतःचा रुमाल धुतला तर आहेस का? तुला जे पाहिजे ते सगळं हातात आणून द्यावे लागते। आम्ही किती पण राबलो तरी तुम्हाला किंमत नाही। स्नेहा पण खूप बोलत होती। मग विजय पण काही गप्प बसला नाही। काय म्हणाला, मग मी काय बाहेरचं आणि घरचं सगळं करत बसू का? माहीत नाही स्वतःला तू काय समजतेस। जेव्हा पाहेल तेव्हा माझ्यावर दादागिरी दाखवत असते। ऑफिसमध्ये बॉसचे बोलणे खावे आणि घरी आल्यावर तुझं बोलणं मला खावं लागत आहे। घरी आल्यावर वाटलं आराम भेटेल, परंतु ते पण माझ्या नशिबात नाही। या रोजच्या भांडणामुळे वाटत आहे की घरीच येऊ नये। स्नेहा आणि विजयचं हे रोजचंच भांडण ठरलं होतं। दोघांनी पण प्रेमविवाह केला होता। आयुष्यभर एकमेकांच्या संगतीने राहायचं म्हणून त्यांनी वचन घेतलं होतं, पण यांच्या भांडणाची चर्चा आता सगळीकडे होऊ लागली। विजय कोणतीही काळजी न करणारा माणूस होता आणि बिनधास्त पण होता आणि यामुळे तर स्नेहाला विजय आवडला होता। पण लग्न झाल्यावर विजयचा हा स्वभाव तिला आवडत नव्हता। स्नेहाला पण समजायला पाहिजे होतं की तिच्यासाठी, तिच्या मुलासाठी, घरासाठी तर तो एवढी मेहनत करत आहे। त्याने कोणत्याच गोष्टीची कमी केली नव्हती। स्नेहा कोणती पण वस्तू सांगत असायची आणि विजय लगेच ती वस्तू तिला आणून देत होता। कधी कधी न सांगता विजय स्नेहासाठी शॉपिंग करून आणत असायचा, पण त्यासाठी सुद्धा स्नेहा त्याला ओरडत असायची। ती म्हणत होती की विनाकारण पैसे का खर्च करत असतो। याच्यावर विजय तिला म्हणायचा, तुझ्यासाठी तर मी पैसे कमवत आहे, तर मग मी तुझ्यावर पैसे उडवले म्हणून काय झालं? तरी पण स्नेहाला त्याची किंमत नव्हती। छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते भांडत असायचे। संध्याकाळी ऑफिसवरून बिचारा विजय थकून येत होता आणि आल्या आल्या तिची कटकट सुरू व्हायची।
त्यामुळे विजयला असं वाटत होतं की स्नेहाने कुठेतरी निघून जावं, नाहीतर त्याने तरी कुठेतरी निघून जावं. तो नेहमी स्वतःला दोष देत होता की स्नेहासोबत का लग्न केलं. अचानक दारावरची बेल वाजली आणि विजय भूतकाळातून बाहेर आला. त्याने पाहिलं तर त्याचा मित्र अमित आलेला होता. घरात प्रवेश केल्यानंतर अमितने सगळीकडे नजर फिरवली आणि तो म्हणाला, अरे विजय, तुझं हे घर घर नसून मला अडगळीचं घर वाटत आहे. तुमच्या दोघांचं भांडण मिटवा आणि जाऊन स्नेहा वहिनीला घेऊन ये. तुमच्या दोघांच्या भांडणात तुझ्या मुलाचं मुरलीचं तुम्ही नुकसान करत आहात. त्याच्यावर विजय म्हणाला की मी एकटा आहे म्हणून काय झालं, मी खुश आहे, पण मुरलीची आठवण येत असते. जरी तुला हे घर अडगळीचं वाटत असेल पण मला खूप शांती मिळत आहे. तिला खूप घमंड होता की तिच्याशिवाय मी एक दिवस पण राहू शकणार नाही, पण बघ ती गेलेली आता 2 महिने झाले आहेत तरी पण मी आनंदात राहत आहे. माझं सोड, तुझं काय चाललं आहे. अमित म्हणाला की माझं काही नाही चाललं, मी व्यवस्थित आहे. अमित त्याला म्हणाला की पण मला असं वाटत आहे की तू मनापासून खुश नाही. पण विजय त्याच्यावर काहीच बोलला नाही. थोड्या वेळ बोलणं झाल्यानंतर अमित हे सांगून गेला की त्याची बायको त्याची वाट पाहत असेल. अमित गेल्यानंतर विजयला झोप लागली नाही. तो नेहमीच अमितचं बोलणं आठवत असायचा. त्याला आता असं वाटू लागलं की तिला माहेरी लावण्यासाठी मी तिला मजबूर केलं होतं, पण मी तिच्याविषयी का विचार करत आहे. ती स्वतः निघून गेली आहे तर मग स्वतःच माघारी येत असती. त्यानंतर विजयला त्या दिवशी झालेलं भांडण आठवू लागलं. त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी विजय कामावरून घरी आला आणि तो स्नेहाला म्हणाला की मी डिनर करून आलो आहे. यामुळे स्नेहाला खूप राग आला. ती त्याला म्हणाली की जर डिनर तू करणार होतास तर मला फोन करून सांगायचं असतं. मी तुझ्यासाठी एवढा वेळ उपाशी राहिली आहे. तू स्वतःला कोण समजतोस, मी तुझी नोकरानी आहे का. त्याला ऑफिसवरून घरी आल्या स्नेहाचं बोलणं खावे लागलं. अगं स्नेहा, माझं म्हणणं तर ऐकून घे. मीटिंग झाल्यानंतर डिनर आहे हे मला माहीत नव्हतं. तुला सांगण्यासाठी मी फोन हातात घेतला होता, परंतु ऑफिसमधल्या माझ्या मित्राने जबरदस्तीने मला तेथून खेचून नेलं आणि जेवणाच्या टेबलवर जाऊन बसवलं. पण स्नेहा त्याला समजूनच घेत नव्हती. ती त्याला म्हणाली की विजय, तू कमावून आणतोस त्यामुळे तुला वाटत आहे का या घरातल्या माणसाने तुझ्याप्रमाणेच वागलं पाहिजे. तुला माहीत आहे तुझ्याशिवाय माझं कोण नाही. तो विनाकारण मला सतावत असतो. पण आता विजयला पण राग आला. तो म्हणाला की तुला काय समजायचं असेल ते समज. मी तुला एकदा सांगितलं ना की मला माहीत नव्हतं की डिनरचा पण प्रोग्राम आहे. तू बघ विजय, एक ना एक दिवस मी माझ्या मुलीला घेऊन कायमची या घरातून जात असते. तेव्हा तुला समजेल. आणि हे समजू नकोस की माझं कोण नाही. माझं अजून माहेर आहे. मला जेव्हा मन होईल तेव्हा मी तिथे जाऊन राहू शकते. शेवटी सहन करण्याची पण एक क्षमता असते. आता हे सगळं बोलणं विजयला सहन झालं नाही. तो पण तिला रागात म्हणाला की तुला जायचे असेल तर तू जाऊ शकते. मी पण पाहतो की माझ्याशिवाय तुझे नखरे कोण झेलू शकेल. मी तर आजाद होईल तुझ्यापासून. तर मला कंटाळा आला आहे. रोज रोज भांडण करून माझं डोकं खराब झालं आहे. विजयचं बोलणं ऐकून स्नेहा दंग झाली. विजय, तू काय म्हणाला. तुला माझा कंटाळा आला आहे. ठीक आहे, मी उद्याच हे घर सोडून जाणार आहे आणि मी तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत तू मला नेण्यासाठी येत नाही. तुला जायचं असेल तर जा, नाहीतर नाही आली तरी चालेल. काय म्हणाला तू. तू मला चॅलेंज देत आहेस हेच समज. ठीक आहे, जोपर्यंत तू मला नेण्यासाठी येत नाही तोपर्यंत मी येणार नाही. रात्रभर दोघे एकमेकांना बोलले नाहीत. जेव्हा सकाळच्या वेळी विजय ऑफिसला चालला होता तेव्हा स्नेहा त्याला रागात म्हणाली की घराची दुसरी चावी सोबत घेऊन जा. आता स्नेहा आणि मुरली गेलेले 2 महिने होत आले होते, परंतु या 2 महिन्यात विजय तिला आणण्यासाठी गेला नाही किंवा स्नेहा स्वतःहून माघारी आली नाही. पण दोघांमुळे त्या लहान जीवाला सहन करावे लागत होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी विजयने फोन करून अमितला घरी बोलावले आणि त्याने मस्तपैकी पिझ्झा ऑर्डर केला. अमितने पण हेच आज त्याला सांगितलं की स्नेहाशिवाय हे घर आणि तू अपूर्ण आहेस. आणि 5-10 मिनिट बसल्यानंतर लगेच अमित त्याच्या घरी जायला निघाला. तर विजय त्याला म्हणाला की अरे एवढ्या लवकर कुठे चालला आहेस, बस ना, मी पिझ्झा ऑर्डर केला आहे. नाही यार,
आज मी नाही थांबू शकणार, कारण आज खूप वेळ झाला आहे आणि तुला तर माहीत आहे ना की माझ्याशिवाय माझी मुलगी झोपत नाही आणि तसं पण मी पिझ्झा खात नाही, मला पिझ्झा आवडत नाही. गुड नाईट असं म्हणून अमित तेथून निघून गेला. विजयला पिझ्झा खूप आवडत असायचा, परंतु आज त्याने पिझ्झाचा एक तुकडा तोंडात टाकला, परंतु त्याला त्याची काही चवच लागत नव्हती. त्याला तो पिझ्झा खाऊ वाटत नव्हता. त्याला अचानक आठवत होतं की त्याच्या मुलाला मुरलीला पिझ्झा खूप आवडतो आणि जेव्हा विजय पिझ्झा आणत होता तेव्हा मुरली भांडून सगळे पीस खाण्याचा प्रयत्न करत असायचा. खूप उशिरापर्यंत विजयला झोपच लागली नाही. सकाळी जेव्हा विजय उठला तेव्हा त्याने पाहिलं की सकाळचे 9 वाजले आहेत. तो न खाताच ऑफिसला गेला. ऑफिसला जाण्याच्या अगोदर त्याने घरात एक नजर फिरवली आणि काहीतरी विचार केला, कारण त्याला सुद्धा आता वाटू लागलं होतं की स्नेहाशिवाय हे घर अडगळीचं घर बनलं आहे. आणि जेव्हा विजय घरी आला तेव्हा त्याला आज काहीच करू वाटत नव्हतं. त्याला TV सुद्धा पाहू वाटत नव्हता. आज त्याला स्नेहा आणि मुरलीची खूप आठवण येऊ लागली. त्याला घर खायला उठलं. त्याने विचार केला की काही वेळ मित्रांसोबत बोलावं, परंतु काही मित्राचे फोन लागत नव्हते तर काही मित्र फोन उचलत नव्हते. त्यानंतर त्याला विचार येतो की जरी आपण बायकोला कंटाळलो असलो तरी तिच्याशिवाय आपल्याला करमत नाही. तिकडे माहेरी स्नेहा तरी कुठे खुश होती. ती जरी माहेरी गेली असली तरी तिची वहिनी भाग्यश्री दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिला टोमणे देत असायची. बोलता बोलता नेहमी ती अशी म्हणत होती की लोकांना भांडणे करून माहेरी येऊन बसायला खूप मज्जा वाटते. ते विसरून जातात की आता हे घर त्यांचं राहिलं नाही. स्नेहा स्वतःलाच दोष देत होती की इथं कशामुळे आली. एक दिवस अंगणात बसून स्नेहा कोणासोबत तरी बोलत होती तेव्हा तिथं तिची वहिनी भाग्यश्री आली आणि ती स्नेहाला म्हणाली की ताई ताई हे बघा, तुमच्या मुलाने मुरलीने माझ्या मुलाची गाडी मोडून टाकली. स्नेहा तिच्या मुलाकडे रागाने पाहू लागली आणि त्याला ओरडत ती म्हणाली की तू त्याचं खेळणं का तोडलंस. तो मुरली म्हणाला की आई मी त्याचं खेळणं तोडलं नाही, मी फक्त त्याला म्हणालो की मला तुझी गाडी पाहिजे आहे. तर त्याने रागाने त्याची गाडी फेकून दिली आणि ती मोडली. आणि जेव्हा मी गाडी उचलून त्याला द्यायला गेलो तर मामीला वाटलं की मीच त्याची गाडी तोडली आहे असं म्हणून मुरली रडू लागला. स्नेहाची वहिनी म्हणाली की बघितलंस ना ताई, मुलगा किती खोटं बोलत आहे. आतापासूनच त्याला वाईट सवय लागली आहे. आता तुमच्या लेकरांमुळे मी माझ्या मुलाला कोणतंच खेळणं आणायचं नाही का. आणलं तरी तुमचा मुलगा तोडून टाकतो. आमच्याच घरात राहून आता आम्हाला पंचायत होऊ लागली आहे. वहिनीचं असं बोलणं ऐकून स्नेहाला खूप वाईट वाटलं. जेव्हा स्नेहाने तिच्या आईकडे पाहिलं तेव्हा तिची आई पण म्हणाली की हो स्नेहा, तुझा मुलगा खूप उद्धट झाला आहे. आतापासूनच त्याला चांगलं सांभाळ. आईचं बोलणं ऐकून स्नेहा स्तब्ध झाली. पण आई, तू न पाहताच हे कसं काय ठरवलं की मुरली चुकीचं आहे. तिला समजतच नव्हतं की तिची आई नातवांमध्ये एवढा भेदभाव का करायला लागली आहे. स्नेहा मुरलीला घेऊन खोलीत निघाली तेव्हा पाठीमागून भाग्यश्री म्हणाली जर आई वडीलच आपापसात भांडण करत असतील तर मुलगा तर खोटं बोलणारच आहे. खोलीमध्ये आल्यावर स्नेहा खूप रडू लागली आणि विचार करू लागली की भाग्यश्री बहिणी माझ्या मुलाला एवढं बोलली तरी पण आई का गप्प बसली. ह्याच्या आधी माझा मुरली म्हणून सगळी त्याला डोक्यावर घेत होते, परंतु आज त्यांच्या डोळ्यात आता मुरली खुपू लागला आहे. आज माझ्यामुळे माझ्या बाळाला लोकांचं बोलणं ऐकावं लागत आहे. स्नेहा स्वतःला दोष देत होती. मुरली खूप वेळ पप्पा पप्पा म्हणून न जेवता रडतच झोपी गेला. स्नेहाचे अश्रू थांबत नव्हते. ती खूप घमंड घेऊन माहेरी आली होती की तिला तिच्या नवऱ्याच्या घरी जावं वाटलं, पण आता ती कोणत्या तोंडाने विजयकडे जाणार होती. तिथं गेल्यानंतर विजय मला हेच म्हणत असतो की तुझे नखरे माझ्याशिवाय कोण सुद्धा उठवणार नाही. नाही त्याची टोमणे मला ऐकावे लागतील असा विचार स्नेहा करत होती. पण तिने तिचे डोळे पुसले आणि ती स्वतःलाच म्हणाली की काही झालं तरी विजयचं बोलणं टोमणं ऐकावे लागले तरी चालतील, पण मी आता माघारी जाणार आहे. त्यानंतर तिथं जेवण करण्यासाठी तिची आई तिला बोलवायला आली आणि ती स्नेहाला म्हणाली की मला माफ कर स्नेहा, मी मगाशी तुझ्या बाजूने काही बोलू शकली नाही, कारण मला शेवटी
भाग्यश्रीपाशीच राहावे लागणार आहे असं म्हणून स्नेहाची आई रडू लागली. स्नेहाला तिच्या आईवर दया आली. आई, तू स्वतःला दोष देऊ नकोस, मी समजू शकते, पण आई चूक माझी आहे, जी या माहेरला स्वतःचं घर म्हणून इथं राहत आहे. विचार येतो की नवऱ्याकडे कोणत्या तोंडाने जाऊ, परंतु मला जावे तर लागणारच आहे. पूर्ण रात्रभर स्नेहा हा विचार करत होती की मुलींचं हक्काचं घर कोणतं असतं. आज स्नेहा स्वतःला खूप गरीब समजत होती. ती विचार करते की इथं वहिनीचं बोलणं ऐकण्यापेक्षा तिथे जाऊन नवऱ्याचं बोलणं ऐकलेलं केव्हा पण चांगलं. शेवटी चूक माझीच होती. संध्याकाळी कटाळून बिचारा विजय येत होता, त्यामुळे तो त्याच्या वस्तू जागेवर ठेवत नव्हता आणि मी मात्र त्याच्या मागे नेहमी कटकट करत होते. तो पण आमच्यासाठी एवढं कष्ट घेत होता. खरंच मी खूप वाईट आहे. त्याला नेहमी वाईटच बोलत होती. त्यानंतर ती मुरलीकडे पाहू लागली आणि ती म्हणाली की मला माफ कर बाळा, माझ्या घमंडमुळे मी हे पण विसरून गेले की तुला तुझ्या बाबापासून लांब राहावे लागत आहे. पण बाळा, आपण उद्या आपल्या माघारी जाणार आहोत. सकाळी खूप वेळ स्नेहा तिच्याच खोलीमध्ये होती. ती संध्याकाळच्या ट्रेनने तिच्या सासरी जाणार होती. स्नेहाने तिचं सगळं सामान पॅक केलं. तेव्हा तिथं तिची आई आली आणि म्हणाली की बाळा, मी मनात असून सुद्धा तुला अजून 4-5 दिवस राहा सांगू शकत नाही. स्नेहा तिच्या आईला मिठीत घेत म्हणाली की आई, तू माझी आई आहेस, हेच माझ्यासाठी खूप झालं आणि मला एक ना एक दिवस जावे तर लागणारच आहे. आज किंवा उद्या मला जायचं आहे. तू स्वतःला दोष देऊ नकोस. दोघी बोलतच होत्या. तोपर्यंत मुरली बाबा बाबा म्हणून ओरडू लागला आणि मुरली त्याच्या आईकडे आला. स्नेहा त्याला विचारत होती की काय झालं मुरली, तू बाबा बाबा का म्हणत आहेस? तोपर्यंत तिची नजर वर पडली. विजयला पाहिल्यावर स्नेहा दंग झाली आणि पळत जाऊन त्याच्या मिठीत रडू लागली आणि ती विजयला म्हणाली की विजय, तू का आला आहेस? आम्ही संध्याकाळच्या ट्रेनने येणार होतो. त्यानंतर विजयने स्नेहाचा हात हातात घेतला आणि म्हणाला की मला माफ कर, माझी चुकी झाली. स्नेहा म्हणाली की तुमची चूक नाही, चूक तर माझी आहे, जी तुमची खरी किंमत ओळखू शकली नाही. स्नेहा, जे झालं ते जाऊ दे. चला आपण आपल्या घरी जाऊ. तुमच्या दोघांशिवाय ते घर अपूर्ण आहे आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. असं म्हणता म्हणता विजयच्या पण डोळ्यातून पाणी आले आणि अशा प्रकारे स्नेहा आईचा आशीर्वाद घेऊन कायमची तिच्या नवऱ्यासोबत सासरी गेली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.